नमस्कार. पैसा कुणाला नको असतो आणि तो पैसा जर डॉलरमध्ये मिळणार असेल तर सध्याच्या काळात तर मजाच मजा आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत डॉलर. हा डॉलर आला कुठून, त्याने जगात वर्चस्व स्थापन केलं कसं, नेमकं कधी स्थापन केलं, त्याचा हा लोगो हा कुणी तयार केला, त्याचा अर्थ काय. डॉलरचा उगम 1520मध्ये बोहेमिया, जी सध्या चेक प्रजासत्ताकमध्ये आहे, इथे एका खाणीत टालर नावाचे एक चांदीचे नाणे पाडण्यात आले. ते त्याच्या शुद्धतेसाठी, वजनासाठी संपूर्ण युरोपभर खूप प्रसिद्ध झाले. नंतर 17व्या शतकात न्यूयॉर्क येथे डच लोकांची वसाहत होती. त्यांच्या नाण्यावर सिंहाची प्रतिमा होती, ज्यालाच लायन टालर असं म्हटलं जायचं. नंतर लायन टालर हा शब्द कमी होत जाऊन डॉलर हा शब्द झाला. 1785मध्ये अमेरिकेने 1785मध्ये डॉलरला आपली चलन म्हणून अधिकृत मान्यता दिली व त्यानंतर डॉलर हे चलन संपूर्ण जगात नावारूपास आले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या वेळेस म्हणजे 1778मध्ये ऑलिव्हर पॉलिक या व्यापाऱ्याच्या हस्तलिखितामध्ये आपल्याला डॉलरच्या या चिन्हाचा पुरावा सापडतो, म्हणजे सर्वात जुना पुरावा सापडतो. तसेच 1790मध्ये आर्किबाल्ड बिनी ह्याने पहिल्यांदा डॉलर या लोगोचा किंवा चिन्हाचा छापील प्रिंटमध्ये वापर केल्याचा आपल्याला दिसून येते. आता आपण जाणून घेऊयात अमेरिकन डॉलरचा लोगो, जो अतिशय प्रचंड प्रसिद्ध आहे, तो कसा तयार झाला. तर 17व्या-18व्या शतकात स्पॅनिश चलन पेसो अतिशय प्रचंड प्रसिद्ध होतं. ते नोंदी करताना P आणि S ह्या दोन अक्षरांनी दाखवलं जायचं. तेच दोन्ही अक्षरं एकत्र होऊन डॉलरचा लोगो तयार झालेला आहे. परंतु काही लोकांच्या मते अमेरिकेचा U आणि S हे दोन शब्द एकत्र करण्यात आल्यामुळे डॉलरच्या लोगोची निर्मिती झाली. अमेरिकेचा डॉलर हा ग्लोबल करन्सी म्हणून 1944च्या ब्रिटन वूड करारानंतर जागतिक बाजारात नावारूपाला आलेला आहे. त्याची आपल्याला 4 कारणे सांगता येतात. प्रामुख्याने डॉलर हा ग्लोबल करन्सी म्हणून नावारूपाला येण्याची पहिलं कारण म्हणजे पहिल्या महायुद्धापूर्वी ब्रिटनचा पाऊंड हा जागतिक करन्सी किंवा ग्लोबल करन्सी होतं. परंतु पहिल्या महायुद्धात अमेरिकेने मित्र राष्ट्रांना शस्त्र व रसद पुरवली. त्याचे पेमेंट त्यांनी सोन्याच्या रूपात घेतली. त्यामुळे जागतिक महाशक्ती असलेल्या देशांची सोन्याचा साठा हा अमेरिकेकडे जमा झाला. त्यामुळे डॉलर मजबूत झालं. दुसरं महत्त्वाचं कारण 1944मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेमध्ये 44 देशांची न्यू ब्रिटन्स वूड इथे एक परिषद भरली गेली. त्या परिषदेत असं ठरण्यात आलं की डॉलरचा संबंध थेट सोन्याशी जोडण्यात आला. म्हणजे $35 म्हणजेच 1 अंश सोनं. तर 1 अंश सोनं म्हणजेच 31.103 ग्राम सोनं, ज्याचा संबंध थेट $35शी जोडण्यात आला. त्याच बैठकीत इतर देशांनी आपली चलनं सोन्याऐवजी थेट डॉलरशी पेज्ड किंवा फिक्स्ड केली. त्यामुळेच डॉलरची ग्लोबल करन्सी म्हणून मान्यता सर्वश्रुत झाली. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे निक्सन शॉक. 1971पर्यंत अमेरिकेकडील सोन्याच्या साठ्यापेक्षा जगात फिरणाऱ्या डॉलरची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1971ला अमेरिकेचा सोन्याशी असलेला संबंध तोडून टाकला. त्यालाच निक्सन शॉक म्हटलं जातं. सोन्याचा पाठिंबा नसतानाही फक्त अमेरिकेची आर्थिक, लष्करी, तंत्रज्ञानी ताकद एवढी प्रचंड वाढली होती, त्यामुळे लोकांचा डॉलरवरील विश्वास कमी झाला नाही व डॉलर हे फियाट करन्सी म्हणून राज करू लागले. चौथं आणि महत्त्वाचं कारण पेट्रो डॉलर सिस्टीम. 1970मध्ये अमेरिकेने सौदी अरेबिया
आणि ओपेक देशांशीच म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज यांच्याशी एक करार संपन्न केला. ज्या कराराद्वारे जगात कुठेही तेल खरेदी करण्याच्या वेळेस पेमेंट हे फक्त डॉलरमध्येच केले जाईल असं सक्ती करण्यात आली. आता तेल ही अनिवार्य गरज असल्यामुळे प्रत्येक देशाला डॉलर हे साठवून ठेवणे गरजेचं झालं. आता आपण जाणून घेऊयात रुपया हा डॉलरच्या तुलनेत प्रतिकूल किंवा सातत्यानं का पडत आहे, किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाचं पडत असेल तर त्याची कारणं कोणती. पहिलं प्रामुख्याने कारण सांगितलं जातं क्रूड ऑइल किंवा क्रूड ऑइलची खरेदी. भारत हा त्याच्या गरजेच्या 70% जास्त क्रूड ऑइल हा आयात करतो. त्यासाठी त्याला पेमेंट हे डॉलरमध्ये करावे लागते. त्यामुळे साहजिकच रुपयावर दबाव निर्माण होतो, रुपया कमजोर होतो. दुसरी गोष्ट, परकीय गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली त्यांची गुंतवलेली रक्कम, त्यालाच FDI म्हटलं जातं. ज्यावेळेस परकीय गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ त्यांच्या फायद्याची सुरक्षिततेची वाटत नाही, ते त्यांची गुंतवणूक काढून घेतात व इतर देशात ती गुंतवतात. त्यासाठी त्यांना रुपये देऊन डॉलर खरेदी करावं लागतात. त्यामुळे रुपयावर दबाव निर्माण होतो, रुपया कमजोर होतो किंवा पडला जातो. तिसरी गोष्ट, अमेरिकन अर्थव्यवस्था ज्यावेळेस तेजीत असते त्यावेळेस साहजिकच डॉलरचं वर्चस्व वाढतं व त्यामुळे देखील रुपया पडला जातो. चौथी गोष्ट, ज्यावेळेस भारत निर्यातीपेक्षा भारतात आयात वाढली जाते व ज्यावेळेस आयात वाढते त्यावेळेस आयातीवर नेहमीपेक्षा किंवा होणाऱ्या आयातीवर जे पेमेंट आहे ते डॉलरमध्ये करावे लागते व त्यामुळेच रुपया कमजोर होतो व रुपया पडला जातो. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजेच महागाई. जेव्हा इतर देशांच्या तुलनेत भारतात महागाई वाढतेच, म्हणजेच इतर देश म्हणजेच अमेरिका, ब्रिटन जे महाशक्ती देश आहेत त्यांच्या तुलनेत भारतात महागाई वाढते, त्यावेळेस डॉलरच्या तुलनेत रुपया हा कमजोर होतो किंवा रुपया हा पडतो. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे पायाभूत सुविधातील भ्रष्टाचार. पायाभूत सुविधा म्हणजेच आरोग्य, वाहतूक, शिक्षण इत्यादी पायाभूत सुविधामध्ये मोडल्या जातात. ज्यावेळेस पायाभूत सुविधांमध्ये भ्रष्टाचार होतो तेव्हा ते थेट परकीय गुंतवणुकीला खीळ बसते. त्यामुळे व जेव्हा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार व नामांकन किंवा मानांकन संस्था च्या ह्याच्या बाबतीत निरीक्षण करत असतात, त्यांना लक्षात येते की राष्ट्रीय निधी हा पायाभूत सुविधा करण्यात भ्रष्टाचारामुळे वाया जात आहे. ते आपले गुंतवणूक काढून घेतात व त्यामुळेच रुपया गडगडला जातो.